धाराशिवमध्ये काल उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली। महाविकास आघाडीचे धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांच्या सभेतून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र टाकलं। मोदीजी, तुमच्यावर संकट आलं तर मी धावून येईन, तुम्ही महाराष्ट्रावर संकट बनून येऊ नका असं आवाहन करत मोदी सरकार नाही गजनी सरकार त्यांना बोललेलं आठवत नाही अशा शब्दात टीकाही त्यांच्याकडून करण्यात आली आहे। गद्दार हे रात्री गाठीभेटी करत होते। याचं सरकार कसं पाडायचं याचे हातपाय हालत नाहीत। याला तर खाली खेचलं पाहिजे। म्हणून तुम्ही ही सगळी नालायक माणसं माझी शस्त्रक्रिया झाली असताना सरकार खाली खेचण्याचं कटकारस्थान करत होते। मोदीजी, तुम्हाला माहित नाही तुमचे चेले चपाटे खाली काय करतात? आणि आज तुम्ही जे काय माझ्यावरती बोलताय, प्रेम आलं की उद्धव ठाकरेंवरती कधी काही संकट आलं तर मी धावून जाईन। मोदीजी, मी पण सांगतो तुमच्यावरती कधी संकट आलं तर उद्धव ठाकरे सुद्धा धावून येईल। फक्त तुम्ही संकट पडून महाराष्ट्रावरती आणि देशावरती आलाय ते तुम्हाला स्वतःला आवर घाला। मोदीजी, तुम्हाला एक सांगतो, ही जी जनता आहे, ओमराजे तू जे म्हणाला की शुल्लक काम, अरे असेल तुम्हाला इतर वेळेला शुल्लक वाटणारी माणसं आज यांच्या समोर तुम्ही का झुकतायत, का भीक मागताय मताची? आता तुमची पाळी, आता आहे ना ते आली रे आली। आणि मग तुम्ही काय करायचं? तुम्ही सिंगम व्हायचं। काय बोलायचं? आता माझी आता सटकली, आता नाही तुला मत देणार। आली रे आली, माझी पाळी आली आणि आता माझी सटकली, आता तुला इथून सटकवणार। मी जाहीर सभेत त्यांना सांगितलं होतं, जाहीर सभेत सांगितलं होतं की मोदीजी, तुम्ही उद्या धाराशिवला चाललात। तुमचे फोटो आम्ही पाहिले। समुद्राच्या तळाशी जाऊन द्वारकेमध्ये पूजा केली त्यांनी, समुद्राच्या तळाशी जाऊन बुडाला, म्हणजे उद्याची प्रॅक्टिस केली त्यांनी। बुडायचं तर कसं बुडायचं? पण धाराशिव मध्ये आला जाता तुम्ही तर माझ्या तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला जा। गेले होते मोदीजी, तुम्ही धाराशिव मध्ये जातात, तुमचं जो कोणी भाषण लिहून देणार आहे त्याला सांगा की मला आई तुळजाभवानी बद्दल जरा 2 शब्द लिहून दे, म्हणजे वाचून मी बोलू शकेन। बोलले? आणि त्याला हे मी सांगितलं होतं की जर तुम्ही बोललात तर तुमच्या घरगडी जो निवडणूक आयोग आहे त्याला सांगा शिवसेनेच्या मशाल गीतातलं जय भवानी जय शिवाजीला तो आक्षेप घेतलायस, तो मागे घे। कारण काय वाटेल ती कारवाई करण्याची हिंमत असेल तर करून दाखव। मी जय भवानी जय शिवाजी सोडणार नाही।